नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला फक्त 5 मिनिटात अगदी हलवाई स्टाईल असे स्वादिष्ट दाणेदार पेढे बनवून दाखवणार आहे, जे खायला अगदी खव्याचे पेढेसारखे खूप स्वादिष्ट लागतात आणि झटपट बनवून तयार होतात. तर तुम्ही कोणत्याही कार्यक्रमाला मार्केटचे पेढे न वापरता हे झटपट बनणारे पेढे कधीही बनवू शकता, जे सर्वांना खूप आवडेल. तर चला सुरू करूया. तर यासाठी सर्वात आधी आपण एका पातेल्यात टाकूया 1 कप नॉर्मल थंड दूध. मेजरिंगसाठी तुम्ही कोणताही कप किंवा वाटी सेट करून घ्या. आता यामध्ये घालूया अर्धा कप बारीक केलेला गूळ. तुम्ही गुळाची पावडर टाकली तरी चालेल. तर व्यवस्थित मिक्स करून घेऊया. गरम दूध वापरायचे नाही. जर गरम दुधात आपण गूळ घातला ना तर दूध फुटेल आणि पेढे नीट व्यवस्थित बनणार नाही, म्हणून ह्या गोष्टी लक्षात ठेवा. तर गूळ दुधात छान विरघळले आहे. आता कढईत चाळणी ठेवून पूर्ण दुधाला गाळून घेऊया, ज्यामुळे गुळातलं जे कचरा वगैरे असेल ना ते निघून जाणार. आता यामध्ये घालूया 1 कप मिल्क पावडर. तर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तुम्ही कोणत्याही कंपनीचं मिल्क पावडर वापरू शकता, डेअरी व्हाईटनर किंवा स्किम्डवाला, तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते. तर व्यवस्थित मिक्स करून एकजीव करून घेऊयात. यात गुठळ्या राहता कामा नये. सध्या आपण याला गॅसवर ठेवले नाही, खालीच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. खरंच मंडळी, हे पेढे खूप लवकर बनवून तयार होतात आणि खायला अगदी खव्याचे पेढेसारखे खूप स्वादिष्ट लागतात. तर आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे. तुम्ही वाटलंच तर यात 1 चमचा वेलची पावडरसुद्धा टाकू शकता. तर चला आता आपण याला शिजवून घेऊयात. तर गॅसचं फ्लेम लो टू मीडियमच्या मध्यात ठेवायचं आहे आणि सतत हलवत राहत असून शिजवायचे आहे. याला शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही, फक्त 3 ते 4 मिनिटच लागतात. तर कंटिन्यू सतत हलवत राहायचे आहे, कारण हे खूप लवकर घट्ट होते. तर पहा, दूध घट्ट झालेले आहे आणि कढईला सोडून दिले आहे. आता यामध्ये घालूया 1/4 कप खोबऱ्याचे किस, ज्यामुळे पेढे दाणेदार बनतील आणि खायला खूप स्वादिष्ट लागतील. हे टाकणे ऑप्शनल आहे. तुम्ही वाटलंच तर नुसतं मिल्क पावडरनेही बनवू शकता. तर किसालाही व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि 1 ते 2 मिनटं आणखीन शिजवून घेऊयात. आता यामध्ये घालूया 1 चम्मच तूप, ज्यामुळे पेढे अगदी हलवाईसारखे खूप स्वादिष्ट बनतील. तूप टाकणे ऑप्शनल आहे. तुम्ही तूप नाही टाकले तरी चालेल. तर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. पहा, कढईला अजिबात चिटकत नाही. कढईला पूर्ण सोडून दिले आहे. याचा अर्थ आपलं मिश्रण परफेक्ट शिजलं आहे. आता गॅस बंद करूया आणि पूर्ण मिश्रणाला एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. सध्या मिश्रण खूप गरम आहे, तर हलकंसं थंड होऊ द्यायचं. पहा, मिश्रण हलकंसं थंड झालेलं आहे. तर हाताने एकदा छान मळून अगदी स्मूथ करून घेऊयात. जर तुमचं मिश्रण भरडं झालं असेल किंवा बाइंड होत नसेल तर त्याला एकदा मिक्सी जारमध्ये फिरून घ्या, स्मूथ होईल. तर चला, मिश्रण रेडी आहे. तर पेढे बनवूया. तर यातलं असं थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि असं गोल करून मधात हलकंसं प्रेस करायचं. पहा, किती छान मस्त पेढा बनवून तयार झाला आहे. तर याचप्रमाणे आपण सारे पेढे बनवून घेऊयात. तर आपण सगळे पेढे बनवून तयार करून घेतले आहे. पहा, याचे टेक्स्चर, याची लुकिंग किती छान मस्त आलेली आहे. आता तुम्ही वाटलंच तर यांना अर्धा तास फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवू शकता, लवकर सेट होईल. मी तुम्हाला गरमागरममध्येच एक पेढा तोडून दाखवते. पहा, आतून टेक्स्चर किती छान मस्त दाणेदार आलेला आहे आणि खायला तर अगदी खव्याच्या पेढ्यासारखे खूप स्वादिष्ट लागतात. आपण पाहतो ना की मार्केटमध्ये जे पेढे मिळते त्यात मिक्स असते, जे हेल्थसाठी खूप हानिकारक असते. तर तुम्ही हे स्वादिष्ट पेढे
कोणत्याही कार्यक्रमाला झटपट कधीही बनवू शकता, जी घरच्या सर्व लोकांना खूप आवडेल. जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. तर चला पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.